भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची वर्णी लागली आहे। तसेच राज्यातील 22 जिल्हाध्यक्षांच्या निवडी भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संतेची यांनी जाहीर केल्या आहेत। अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती। प्रत्येकाने वरिष्ठ पातळीवर पदासाठी फिल्डिंग लावली होती। अखेर अनिल मोहिते यांच्या गळ्यात भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली आहे। राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांनी नियुक्ती जाहीर झाली होती, मात्र नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची निवड राखून ठेवण्यात आली होती। नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच झाली होती। या पदासाठी अहिल्यानगर मधून विद्यान अध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी, धनंजय जाधव, अनिल मोहिते यांची नावे चर्चेत होती। अखेर मोहिते यांच्या गळ्यात शहर जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली आहे। मोहिते यांच्या समोर पक्षवाढीची सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे। तसेच आगामी काळात होऊन घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता मिळवून देणे हे मोठे आव्हान असणार आहे। भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत। राज्यात विधानसभा निवडणुकानंतर भाजपने वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली आहे। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले आहे। त्या माध्यमातून भाजपने तब्बल 1.5 कोटी सदस्य नोंदवून पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येत आहे। त्यातच आता भाजपने राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी भाजपच्या नव्याने जिल्हाध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर केल्या आहेत। अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांच्या संधी दिली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।